लाखो रुपये खर्च करून उभारलेला वॉटर एटीएम 2 वर्षांपासून बंद. स्वच्छ पाण्याची नागरिकांची प्रतीक्षा कायम. वैशिष्ट्यपूर्ण निधीतून उभारलेल्या प्रकल्पाचे उद्घाटनही नाही. कंत्राटदाराचे देयक प्रलंबित असल्याची चर्चा. नगराध्यक्ष उपाध्यक्षांकडे नागरिकांची थेट विचारणा. कुरखेडा शहरातील हनुमान मंदिर परिसरात नगरपंचायतच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेला वॉटर एटीएम प्रकल्प गेल्या 2 वर्षांपासून सुरूच न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते आहे. स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी अल्प दरात उपलब्ध करून देण्याचा उद्देशाने हा प्रकल्प उभारण्यात आला होता. मात्र बांधकाम पूर्ण करूनही आजतागायत नागरिकांना त्याचा कोणताही लाभ मिळालेला नाही. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार संपूर्ण यंत्रणा उभारून तयार असतानाही प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलेला नाही. त्यामुळे लाखो रुपयांचा सार्वजनिक निधी खर्च करून उभारलेली सुविधा धूळ खात पडली असून नागरिकांना अद्यापही स्वच्छ पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते आहे. दरम्यान या प्रकल्पाबाबत विविध स्तरावर चर्चा सुरू असून कंत्राटदाराला कामाचे संपूर्ण देयक मिळाले नसल्याने त्यांनी ही यंत्रणा नगरपंचायतकडे अधिकृतपणे हस्तांतरित केलेली नाही असा दावा केला जातो आहे. मात्र या दाव्याबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहिती किंवा स्पष्टीकरण अद्याप समोर आलेलं नाही. आणि या पार्श्वभूमीवर आज नगराध्यक्ष उपाध्यक्ष यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या रखडलेल्या प्रकल्पाबाबत विचारणा करण्यात आली. नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन हा प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. संबंधित कंत्राटदाराचे देयक प्रलंबित असेल तर नियमानुसार त्याचा निपटारा करून वॉटर एटीएम त्वरित सुरू करण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते आहे. कुरखेडा शहरातील नागरिकांना कमी दरात स्वच्छ, शुद्ध, सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात होता. मात्र 2 वर्षाचा कालावधी उलटल्यानंतरही तो वापरात न आल्याने सार्वजनिक निधीचा उद्देश अपूर्ण राहिल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. आता नगरपंचायत प्रशासनाने या प्रकरणाची वस्तुस्थिती जाहीर करून उर्वरित प्रशासकीय प्रक्रिया तातडीनं पूर्ण करावी आणि हा वॉटर एटीएम नागरिकांच्या सेवेत सुरू करावा अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण कुरखेडा नगरपंचायतची एक उपलब्धी दाखवायसाठी आलेलो आहे. मागील 2 वर्षापासून नगरपंचायतनी हनुमान मंदिर परिसरामध्ये लोकांना स्वच्छ पाणी 5 रुपयाच्या एका कॉईनवर देण्यासाठी हा बांधकाम केलेलं आहे. हा बांधकाम झाल्यानंतर 2 वर्ष या कामाचे बिलं निघाले नाहीत म्हणून, पैसे भेटले नाही म्हणून अजून हा हँडओव्हर झालेला नाही. आणि दर पावसाळ्यात कुरखेड्यातील लोक नळाचा, नदीचा गढूळ पाणी पिण्यासाठी मजबूर आहेत. आता विचार करा, जर हे लाखो रुपये खर्च करून इथं बांधकाम होत असेल आणि हा काम नागरिकांच्या कामात येत नसेल तर अशा विकासाचा ना अशा ठेके पंचायतीचा काय उपयोग आहे. इथं आपल्यासोबत एक नागरिक आहेत, त्यांच्याही भावना आपण समजून घेऊया. भाऊ, कधीपर्यंत बांधकाम झाला याचा? 2 वर्षापासून झाला आहे. अच्छा, काय झालंय मग त्याच्यानंतर? बंद आहे, चालूच नाही केलं कोणी. का नाही केलं चालू? विचारले नाही का तुम्ही? काय माहित, का ते नाही विचारलं, पण हा बंद आहे 2 वर्षापासून. 2 वर्षापासून बंद आहे. आणि इथलं पाणी निघते का मग प्यायसाठी वगैरे? पाणी काय बंदच आहे, कुठचं पाणी बंदच आहे. बंदच आहे. पैसे वापस येवायचे, पैसे टाकले तर पैसे व्यायचे. तर बघा, शासन नियोजन करतं, पंचायतीला निधी देतं, बांधकामही होतं, पण नेमका नगरपंचायतीच्या या सगळ्या खर्च केलेल्या पैशाचा नागरिकांना काहीही फायदा नाहीये. याच्याबद्दल काही तक्रारी वगैरे केल्या नाही का? सांगितले तुम्ही? कोणाला सांगितले? अच्छा, नगरसेवकांना सांगितले. नगरसेवकांना सांगूनही जर इथं उपयोग होत नसेल तर विचार करा की अशा लाखो रुपये किंमतीच्या खर्च करून काय उपयोग आहे? काही उपयोग?